ही करू नका. मी तुम्हाला सांगते खरं काय आहे ते. यांच्यावर हा जो काही आरोप आहे तो चुकीचा आहे. म्हणजे प्लीज यांना सोडा तुम्ही. म्हणजे आम्ही घरात कोणीही यांच्या विरोधात कंप्लेंट करू इच्छित नाही. हे माझे सासरे आहेत आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा आमचा असा कोणत्याही चोरीचा आळ नाहीये. त्यामुळे प्लीज यांना सोडा तुम्ही. त्याबरोबर आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, कारण मॅडमने कंप्लेंट केलीये, त्यांनी कंप्लेंट तर मागे घेतली पाहिजे ना. त्याबरोबर वल्लरी आता गप्पच बसलेली असते. ईश्वरी म्हणते की मामी प्लीज घ्या ना कंप्लेंट तुम्ही मागे. तेव्हा वल्लरी तोंड मुरडते, अजिबातच ऐकायला तयार नसते. नंतर ईश्वरी आता आजीजवळ जाते आणि म्हणते की आजी प्लीज तुम्ही तरी समजवा ना मामींना. अहो, हे घरातले वाद घरातच राहिलेले बरे असतात. प्लीज हे सगळं बाहेर घेऊन जाऊ देऊ नका. हे सगळं खूप चुकीचं आहे, नकोस तसं काही व्हायला. तेव्हा वल्लरी म्हणते की हे बघ ईश्वरी, तू शांतच बस. परंतु आता ईश्वरी आजीला रिक्वेस्ट करते की घरातले वाद घरात राहू द्या, असे बाहेरच वाट्यावर नको. त्याने आपल्याच फॅमिलीची बदनामी होईल. आता आजी ही इन्स्पेक्टर साहेबांजवळ जवळ जाऊन हात जोडते की इन्स्पेक्टर साहेब, मी माफी मागते तुमची. म्हणजे आमच्यामुळे तुम्हाला जो काही त्रास झाला त्याबद्दल, त्यासाठी क्षमा करा. परंतु आम्हाला त्यांच्या विरोधात कोणत्याही प्रकारची कंप्लेंट करायची नाही. ते माझे जावई बापू आहेत. त्यामुळे आम्हाला कुठलीही कंप्लेंट नाही करायची. मग तुझ्या या सासऱ्यांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी काय करणार तू? सांग आता, कारण की हे रमाकांत राजे शिर्के यांच्यावर पण आरोप लागले गेलेत ना. मग ते कसे काय तू सिद्ध करणार आहेस की ते निर्दोष आहेत? म्हणून माझ्या नवऱ्याला तू सिद्ध करण्यासाठी 28 तास बोलली होतीस. मी आता तुला एक गोष्ट सांगते की यांना, म्हणजे तुझ्या आईला आणि या रमाकांत राजे शिर्के यांना, हे दोघेही निर्दोष आहेत. त्यांनी काहीच केलेलं नाहीये याच्यासाठी. तुझ्याकडे आता 24 तास आहेत आणि पुढच्या 24 तासांमध्ये तुला हे सिद्ध करावं लागेल की ते दोघेही निर्दोष आहेत म्हणून. कारण आमच्या यांच्याशी काही नातं नाहीये. त्यांचं नातं आहे ते त्यांनी नवीन जोडलेल्या फॅमिलीशी. ते कुठल्याही बाईबाईची असं म्हणून आता ईश्वरी समोर ती मोठा प्रश्न उभा करते. ईश्वरी आता गप्प बसलेली असते. तिला सगळं काही आठवतं, आईचं आणि रमाकांतच जे काही घडलं होतं. म्हणजे त्यांना ज्याने कोणी अडकवलं होतं, या सगळ्या गोष्टी ईश्वरीला आठवत असतात. त्यावेळेला मग आता ईश्वरी सगळा काही विचार करते आणि म्हणते की ठीक आहे, मला तर पूर्णपणे माहीत आहे की माझी आई आणि बाबा यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काही संबंध नाहीता. पण मी एक गोष्ट तुम्हाला नक्की सांगते की पुढच्या 24 तासांमध्ये त्या दोघांना मी निर्दोष सिद्ध करेन. आणि ते घडवून आणणारी कोणीतरी त्याच्या मागे एक व्यक्ती होती. ती व्यक्ती कोण आहे ना, हे पण मी सगळ्यांच्या समोर आणेन येत्या 24 तासांमध्ये. असं ईश्वरी आता सगळ्यांना सांगते आणि अंजली तिथून गपचूप निघून जाते. सगळ्या जणांना आता धक्का बसलेला असतो की ईश्वरीने चॅलेंज स्वीकारलं. अर्णव पण तिथे गपचूप बसलेला असतो आणि अंजली फक्त 24 तास देते. ईश्वरी आता सगळं झाल्यानंतर बाहेर येऊन उभी राहते आणि तिला खरंतर खूप काळजी वाटत असते. ती विचार करते की मी अगदी ओघामध्ये 24 तास तर मागितले, पण येत्या 24 तासांमध्ये मी कसं सिद्ध करू की हे सगळं जे काही घडले ते खोटं होतं. कुठला पुरावा मिळवू? धुमाळ पण सापडत नाहीये. काय करू असा प्रश्न तिला आता पडलेला असतो. तेवढ्यातच सुप्रियाचा तिला व्हिडिओ कॉल येतो आणि सुप्रियाही म्हणते की इशू, अगबारा काय करतेस? त्यावेळेला ती म्हणते की काही नाही, जरा बाहेर आले होते. ईश्वरी म्हणते की सगळं ठीक आहे ना तिकडे? आणि अर्णव, ते आहेत का तिथे? त्यांना जरा दिसले तर फोन दे ना, म्हणजे त्यांच्या चौकशी करायची होती. तब्येतीची व्यवस्थित वगैरे आहेत ना, असंच विचारायचं होतं. तेव्हा ईश्वरी तिथे लागते रडायला. ईश्वरी उंदके द्यायला लागते. आई म्हणते की इशू, अगं काय झालं? तू अशी का करतेस?
म्हणजे रडतेस कशाला? तेव्हा ईश्वरी म्हणते की आई, मी काय करू? आम्हाला काही समजत नाहीये. तेव्हा मग तिला लगेच सुप्रिया विचारते की काय झालं, तू असा का विचार करतीस? म्हणजे काही कसं कळत नाहीये तुला? ते वैश्वरी म्हणते की आई, अगं खूप मोठा प्रॉब्लेम होऊन गेला इकडे. अंजली ताईने मला सिद्ध करण्यासाठी 24 तास दिले आहेत. म्हणजे तुझ्यामध्ये आणि बाबांमध्ये तसं कोणतंही नाता नाही हे सिद्ध करायला फक्त 24 तास आहेत. माझ्याजवळ पुरावा शोधायचा आहे. कसं करून मला काहीच कळत नाहीये. आणि बाबा हे सगळं करण्यासाठी लगेच मामी आहे त्यांना पोलिसांच्या ताब्यात देत होत्या. नाही, मला हे सगळं नाही सहन झालं. तेव्हा मग आता आई म्हणते की अगं इशू, तू वेडी आहेस का? येत्या 24 तासांमध्ये तू काय आणि कसं सिद्ध करणार आहेस? 24 तास म्हणजे 1 दिवस. तुला कसं पूर्ण पडेल हे सगळं करण्यासाठी? ईश्वरी म्हणते की आई, मला काही माहिती नाहीये, परंतु मला या 24 तासांमध्ये हे सगळं सिद्ध करावं लागणार आहे. कसं करू, काय करू, मला काहीच कळत नाहीये. तेव्हा मग आता लगेच सुप्रिया म्हणते की हे बघ इशू बाळा, मला कळतंय की तुला माझा त्रास बघवत नाहीये. अगं पण आता तू किती सहन करणार आहेस? मला माहिती आहे की तू माझ्यावर हे बालंत नाही आणून देणार, पण तू माझ्यासाठी किती आणि काय करणार आहेस? स्वतःला इतका नको त्रास करून घेऊ बाळा. तेव्हा ईश्वरी म्हणते की आई, मला काही माहिती नाहीये, परंतु मला या 24 तासांमध्ये हे सगळं सिद्ध करावं लागणार आहे. कसं करू, काय करू, मला काहीच कळत नाहीये. तेव्हा मग आता लगेच सुप्रिया म्हणते की हे बघा, मला समजत नाही, पण ईश्वरी, तू एकडी आणि किती काय का हे सगळं करणार आहेस? एकडीला हे सगळं तसं जिंकणार आहे बाळा. तू प्लीज रडू नको आणि त्रास सहन करून घेऊ नको. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो आई, मी करणार आहे सगळं, आणि मला उद्याच्या दिवसांमध्ये काही ना काहीतरी करावं लागेल. ईश्वरीला आता सुप्रिया म्हणते की ठीक आहे, हे सगळं तू करायचं ठरवलंस तर मग मी मागे हटणार नाही. कोणत्या तरी पुराव्याशिवाय त्यांच्यासमोर कसं यायचं? तेव्हा आई पुन्हा तिला म्हणते की ठीक आहे, मी तुझ्या सोबत आहे. गणपती बाप्पा आणि ईश्वरी आणि अर्णव तुमचं दोघांचे एकमेकांवरचं प्रेम या सगळ्यातून नक्की आपल्याला बाहेर काढेल असं म्हणून ती फोन ठेवते आणि ईश्वरीला दिलासा देते. तसंच दुसऱ्या दिवशी सकाळी ईश्वरी आंघोळ वगैरे करते आणि देवी आई समोर उभी राहते आणि तिला हात जोडून नमस्कार करत असते की आई, मी एक मोठं शिवधनुष्य पेल आहे, त्यात तू माझ्या सोबत राहा. कधी मला एकट पाडू नकोस. मला तुझी साठीची खूप गरज आहे. तेव्हा मागून नेवर असा आवाज येतो. तेव्हा ईश्वरी वळते तर समोर अर्णव असतो. आता तो समोर येऊन उभा राहतो. ईश्वरी म्हणते की अर्णव सर. तेव्हा अर्णव म्हणतो की हो, मीच म्हणालो तुला. आणि मिस इंदोर, मी तुला जे काही प्रॉमिस दिले ते मी विसरलो नाहीये. ईश्वरी म्हणते कोणता प्रॉमिस? तेव्हा अर्णव म्हणतो, मिस इंदोर, मी तुला म्हणालो होतो ना की काही दिवसांमध्ये तुला जर गरज लागली तर मी तुझ्यासोबत आहे. तुझी आई निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी मी तुझी साथ देणार. कोणत्याही परिस्थितीमध्ये मी तुला एकटं सोडणार नाही, असं मी तुला वचन दिलं होतं ना. तेव्हा ईश्वरी म्हणते की हो, माझ्या आहे लक्षात. तेव्हा मग अर्णव म्हणतो की हो, तेच वचन आता पूर्ण करण्याची वेळ आलेली आहे. आता तू जे काही शोध करणार आहेस त्यामध्ये तू एकटी नाहीयेस, तर आय एम विथ यू. मी तुला आता या बाबतीत कधीही एकट सोडणार नाहीये. ओके, आय एम विथ यू. मी फक्त तेव्हा तुला असंच बोलून होतो. मला माहिती आहे मिस इंदोर, आपलं नातं हे नॉर्मल नवरा बायकोच्या नात्यासारखं नाही, परंतु तरीही मी तुला दिलेलं वचन अजिबात विसरलेलो नाहीये. ओके, असं तो तिला म्हणतो आणि नंतर ईश्वरीचा हात हातात घेतो. त्यामुळे ईश्वरीला खूप बरं वाटतंय. नंतर मग अर्णव आता समोर जातो देवी आईकडे आणि तिच्या वाटीतला जो प्रसाद असतो, खडी साखर, तो ईश्वरीला तो भरवायला जातो. परत आता ईश्वरी त्याच्याकडे आश्चर्याने बघते.
त्यामुळे अर्णव त्याचा हात मागे घेतो. नंतर ईश्वरी परत त्याच्याकडे बघते आणि मग अर्णव तिला तो प्रसाद भरवतो. त्याने ईश्वरीला खूप बरं वाटतं. अर्णव आता जाणार तेवढ्यातच ईश्वरी त्याला म्हणते की सर इकडे या, आणि ती खुणावून देवी आईला जोडीने नमस्कार करूया असं सांगते आणि दोघेजणही मिसळून आता देवी आईला नमस्कार करत असतात. हे सगळं पाहत असताना अर्णवला खरंच खूप बरं वाटलेलं असतं. ईश्वरी मनातच विचार करत असते की किती काही झालं तरीही या गोष्टी आपल्या हातून जाणार नाहीत.